हॅलो यूट्यूब फॅमिली, सोनाली रेसिपी अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 1 जानेवारी 2026। तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाची सुरुवात मी आज देवपूजेपासून केलेली आहे। सर्वप्रथम मी आज देवारा पुसून घेतला आणि देव सुद्धा पितांबरीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर म्हटलं आज नवीन वर्षाचं उंबरठा सुद्धा पूजून घ्यावा, तर मी इथं हळदीचं लेपन करून उंबरठा पूजन केलेलं आहे आणि त्यावर मस्त शुभचिन्हांची अशी रांगोळी काढलेली आहे, जी खूपच असं मस्त उठून पण दिसते। आणि माझी डेलीची रांगोळी तर असतेच दारासमोर। देवपूजा वगैरे झाली आणि आम्ही चहा नाश्ता केला आणि लगेच दर्शनाला निघालेलो आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती देवदर्शनाने करत आहे। तर ह्या वर्षी आम्ही श्री महागणपती रांजणगाव इथे अष्टविनायक दर्शनाला गेलेलो आहे। गेल्या वर्षी आम्ही आजच्याच दिवशी श्री महालक्ष्मी अंबाबाई आईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो। दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची जी काही सुरुवात असते ती देवदर्शनानेच करतो। मन खूप मस्त असं प्रसन्न झालं। आम्ही 10 वाजता रांजणगावला पोहोचलो होतो। काही एवढी गर्दी नव्हती, थोडीफार होती आणि अर्ध्या तासामध्येच आमचं देवदर्शन झालेलं आहे। तुमची नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर मन असं एकदम प्रसन्न झालं। ह्याच्यापेक्षा अजून काय हवे नवीन वर्षाची सुरुवात। इथे पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन आहे। त्यातले 5 जे अष्टविनायक गणपती मंदिर आहेत ते आपल्या पुण्यातच आहेत। पुण्यामधले आम्ही मोरगाव जे की जेजुरीच्या पुढे आहे ते ऑलरेडी आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे। थेऊरचं पण दर्शन झालेलं आहे आणि तिसरं म्हणजे रांजणगाव, ते दर्शन आपण आजच केलेलं आहे। म्हणजे अष्टविनायक मधले आमचे 3 अष्टविनायकांचे दर्शन झालेले आहेत। बाकीचे फ्युचर मध्ये नक्की होतील याचा मी प्रयत्न करू। मंदिराच्या मागे छोटंसं गार्डन होतं, जे की रियांशला खूप मस्त आवडलं तिथे एन्जॉय करायला। आणि ही बैलगाडी सुद्धा होती। तर आम्हाला बैलगाडी बघितल्यावर काही कंट्रोल झालंच नाही। आम्ही मस्त तिथं दोघांचेही फोटो काढले सेपरेट। थोडेसे ब्लर आलेत पण एन्जॉय केला आम्ही ते। तिथे गाय वासरूचा स्टॅच्यू सुद्धा खूपच मस्त होता। अशा प्रकारे रियांशने एन्जॉय केलं आणि हे मार्केटमध्ये आम्ही थोडासा फेरफटका मारला। हे फुलं मला खूपच जास्त आवडले। आंबट आहे। काय करायचं ना 10 रुपयाला नको ना मामा। 11 वाजेपर्यंत दर्शन झालं। त्याच्यानंतर आम्ही गरमागरम नाश्ता केला आणि नंतर थोडंसं पुढं आल्यावर खंडोबारायांचं खूपच मस्त असं मंदिर नवीनच बांधलं गेलंय। तिथे थोडंसं कोंढापुरी म्हणून आहे गावाचं नाव। पुढे आल्यावर पाहिलं होतं आणि इतकं छान मंदिर आहे। नवीनच बांधलेलं आहे मंदिर हे आणि खूपच जास्त शांतता होती तिथे, जास्त कोणी गर्दी नव्हती आणि एकतर सकाळची वेळ होती त्याच्यामुळे। आणि मंदिर इतकं सुंदर शांत, मन एकदम प्रसन्न झालं ह्या मंदिरामध्ये। मंदिराच्या बाजूलाच लागून डॅम होता, त्याच्यामुळे अशी थंड हवा येत होती आणि जो तिथला निसर्ग होता तो खूपच मस्त होता, शांत होता। मन एकदम प्रसन्न झालं तिथे गेल्यावर। खरंच तुम्ही जर का ह्या एरियामध्ये राहत असाल ना तर ह्या मंदिरात नक्की व्हिजिट द्या। जेव्हा तुमचं रांजणगावचं दर्शन होईल तेव्हा येता रस्त्यावरच हे मंदिर लागतो। इतकं छान वाटलं या मंदिरात गेल्यावर। एकतर तिथं खूप छान अशी झाडं आहेत, मस्त देवाचं दर्शन झालं। आतमध्ये काही मी शूट नाही केलं कारण दोन्ही मंदिरामध्ये अलाउड नव्हतं आणि बाहेरचं वातावरण एकदम मस्त शांत प्रसन्न करणारं आहे।
बघितलं का किती मस्त वातावरण होतं ना इथे. नवीन वर्षाला एखादी महागडी ट्रिप प्लॅन करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अशी सुद्धा एखादी ट्रिप प्लॅन करून बघा. खरंच सांगते, खूपच मनाला शांतता आणि प्रसन्न करणारी होईल ही तुमची ट्रिप. संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्ही महादेवाच्या दर्शनाला गेलो होतो. आमच्या जवळच हे मंदिर आहे, आम्ही नेहमीच इथं दर्शनाला जातो. तर आज नवीन वर्षाला आपण का चुकवायचं, म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. तर सर्वांनी बोला ओम नमः शिवाय. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मेथीचे पराठे केले होते आणि या दोघांनी मस्त गरम गरम ते खाल्ले. आणि या दोघांनी या चटणीसोबत खाल्ले आणि मी दही आणि लोणच्यासोबत मेथीचे पराठे खाल्ले. म्हणजे बघा, एकच पदार्थ पण तो वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या घरी खाल्ला गेला. चला, यासोबत मी आजचा ब्लॉग इथे एंड करते. अपेक्षा करते की तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मी नवीन ब्लॉग याच्या पुढे अपडेट करेन. तुमचा असाच सपोर्ट राहावा हीच माझी अपेक्षा. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.